नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला माझ्या नवीन घराची होम टूर देणार आहे. एम्प्टी हाऊस टूर. मी आलेली आहे बारामतीमध्ये. वेदला सोडवायला आलते आणि येता फ्लॅटवर पण आले आणि आज फर्निचरचं काम पण बंद आहे. तर म्हटलं मग आता फर्निचरचं काम पण बंद आहे तर तुम्हाला एक एम्प्टी हाऊस टूर द्यावी. चला तर मग पाहूया, दाखवते कसं फर्निचर झालंय, किती काम राहिलंय. चला तर मग. आता फ्लॅट बाहेरून काहीसा असा दिसतो. 2 फ्लॅट शेजारी शेजारी आहेत. हा राईट साईडचा जो आहे ना तो आमचा फ्लॅट आहे. तर दरवाजाचा कलर पिंक आणि ब्राऊनमध्ये आहे, पण हा कलर आम्ही चेंज करून घेणार आहे. हँडल आवडलं मला, रोज गोल्ड कलरचा आहे, पण दरवाजाचा कलर थोडासा डल वाटतो. आता आत गेल्या गेल्या एंट्रन्स लॉबी आहे. खूप मोठी आहे पण या व्हिडिओत छोटी दिसते. इथं पण छान आम्ही काहीतरी जे स्पेशल कॉर्नर आहेत ना ते आम्ही शेवटी करणार आहेत. आणि बाहेरून आता आलं ना, लॉबी संपली की असं काहीसं दिसतं पूर्ण फ्लॅट. 1200 स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे. खूप मोठा आहे, स्पेशियस आहे आणि छान आहे. बिल्डर जसे देणार आहेत किंवा या बिल्डिंगमध्ये जसे बाकीच्यांचे फ्लॅट आहेत त्यापेक्षा आमचा खूप वेगळा आहे. वेगळा म्हणजे आम्ही यात भरपूर चेंजेस केलेत, कारण आम्हाला खूप असं छोटं नाही आवडत. फ्लॅट कसा मोठा दिसेल आणि कसा स्पेसियस वाटेल, आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आहे. आता हे POPचं जे काम झालं आहे ना ते बिल्डरनेच करून दिले. POP वगैरे बिल्डरच देणार आहेत. आणि हे जे कड्या आहेत वरच्या, झुला पण आम्ही शेवटी बघणार आहे. आयते आवडले तर आयते घेणार आहे किंवा बनवून घेणार आहे, पण झुला पण छान पाहिजे त्याच्यामुळं लास्टला ठेवला आहे. आणि गॅलरीतून व्ह्यू पण खूप छान आहे, हवा पण खेळती आहे आणि दिशा पण पूर्व दिशेला फ्लॅट आहे त्याच्यामुळं सनलाईट पण खूप येणार आहे, प्रकाश पण खूप राहणार आहे आणि असं काही दृश्य आहे गॅलरीतून. गॅलरी पण छान आहे. छान म्हणजे आम्हाला जशी पाहिजे होती तशी, खूप मोठी पण नाही पण मापात आहे. आणि मेन म्हणजे हे दरवाजे गॅलरीचे मला जसे पाहिजेत ना अगदी तसेच आलेत. म्हणजे फोल्डिंगचे दरवाजे असले ना जास्त जागा घेत नाहीत आणि गॅलरी मोकळी वाटते. आणि हे आमचं TV युनिट आहे. TV युनिटला खूप विचार करावा लागला, कारण आम्हाला स्पेसियस म्हणजे साधं आणि सोबर घर पाहिजे. आता डिझाईन पाहायला गेलं ना एवढं म्हणजे खूप झगमग असतात, पण आम्ही थोडं जास्त डोकं देऊन आम्हाला साधं सोबर आम्ही केलं आहे जसं पाहिजे तसं. आणि हे इथं आहे ना जी वॉल आहे ना आम्ही ती काढून घेतली आहे आणि आमचं तिथं पार्टिशन येणार आहे. पार्टिशनचं पण चाललं आहे आता कसं करायचं, काय करायचं. आणि हे किचनचं पण अजून खूप सारं काम राहिलं आहे. 20 दिवसात होईल बोलतात, पण आता माहीत नाही किती दिवस लागतील. आणि जेव्हापासून हे ट्रॉली वगैरे केलं आहे ना, म्हणजे करतायत ना, किचन अजूनच खुलून दिसायला लागले. आणि मी सांगितलं होतं जेवढं स्टोरेज करता येईल, जेवढी जागा करता येईल तेवढं करायचं, कारण आपले खूप भांडी वगैरे खूप लागतात, त्याच्यामुळं जेवढी स्पेस असेल तेवढं चांगलं. आणि ही गॅलरी ड्राय बाल्कनी म्हणू शकतो. आणि मला या घराचं खूप आवडलं की मागेच गणपती मंदिर आहे, गार्डन आहे. ते खूप छान झालं की मुलांना पण घेऊन जाऊ शकतो, त्याचं एक टेन्शन नाही आहे, कारण बिल्डिंगला गार्डन नाही आहे पण मागे खूप जागा आहे. आणि गॅलरीतून हा फ्लॅट असा काही दिसतो, खूप मोकळा दिसत असेल. आणि हे बेसिन एरिया आहे. आता हा बेसिन एरिया पण आम्ही लास्टला ठेवला आहे. कसं डिझाईन करायचं काय, खाली तर कप्पे वगैरे येणारच आहेत, बाकीचं काय सामान ठेवू शकतो. तुम्ही सगळीकडे पाहताल जिथं आम्ही कबर्ड वगैरे काय करू शकतो ठेवण्यासाठी, ते पूर्ण प्रयत्न केला आहे ठेवण्याचा. आणि बेसिन संपलं की लगेच मास्टर बेडरूम चालू होतं. मास्टर बेडरूम पण खूप छान आहे. छान म्हणजे मोठा आहे. आणि बेड आम्ही खूप जास्त मोठा बनवला आहे, कारण 2 मुलं आहेत आमचे. आणि काय होतं, घरचा बेड छोटा पडतो आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की आम्ही 4 जणं पण एका बेडवर बसू शकतो, आम्हाला एवढं मोठं करून घ्यायचं आहे. तर खूप मोठं बनवलं आहे. आणि हे कबर्ड आहे. मला खूप भारी वाटत होतं जाऊन, कारण मला कलर कॉम्बिनेशन खरंच खूप आवडलं. राईट साईडला मिस्टरांचे 2 कप्पे आणि लेफ्ट साईडला माझे 2 कप्पे आहेत. आणि हे माझं ड्रेसिंग
ड्रेसिंगसाठी बनवणारे मेकअपचं वगैरे ठेवायला आरसा येणार आहे, इथं लागणार आहे ते. आणि खाली मेकअपचं सामान वगैरे ड्रॉवर वगैरे येणार आहेत. आणि हे बाथरूम आहे मास्टर बेडरूमचं. इथं बेसिनचं भांडं लागायचं बाकी आहे. आणि मी हे वरचं पण पाहिलं नव्हतं, वुडन पॅनल बसवले तर वरती POPसाठी, ते पण खूप छान दिसत होते. फ्लॅट एकदम छान बनवला आहे, पण खूप टाईम लावला आहे. त्याचं थोडंसं वाईट वाटतं, कधी जाऊ. पण ठीक आहे, आता काय, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. कपाटांचे कलर खूप मला आवडले आणि तेच वाट बघतोय कधी होईल, काय होईल. ही रूम तशी स्पेसियस आहे, पण आम्ही बेड खूप मोठा बनवला आहे त्याच्यामुळं थोडंसं, पण ठीक आहे ना, जास्त कशाला यूज करतो आपण. आता मास्टर बेडरूम झालं की मध्ये टॉयलेट बाथरूम आहे, कॉमन आहे आणि इंडियन आहे. आणि बाथरूम पण इथंच आहे. मला आधी खूप म्हणजे वेगळं वाटायचं की अशी सवय नव्हती मिक्सची, पण ठीक आहे म्हटलं, मास्टर बेडरूममध्ये पण आहे त्याच्यामुळे याचा एवढं यूज नाही होणार. फक्त बाथरूमसाठी आम्ही इथे यूज करणार आहे, पण इंडियन असायला पाहिजे, कारण गावाकडचे पण माणसं येतात जातात. आता हे गेस्ट बेडरूम म्हणा किंवा किड्स बेडरूम म्हणा. आता इथं बेड बनवला आहे, पण दोघं म्हणजे छान झोपू शकतात एवढा बेड बनवला आहे. आणि साईडने आम्ही ही मेन असं करून घेतलं आहे की दुसऱ्याला पण उतरता येईल आणि पटकन बाहेर येता येईल असं, कारण नंतर मुलं मोठे होतील आणि त्याच्यामुळं जायला यायला प्रॉब्लेम नाही व्हावा म्हणून. आणि हे कबड, आता इथं मुलांचे काही एवढे कप्पे नाही आहेत, इथं पण मीच घेणार आहे कप्पा, कारण माझ्या साड्या वगैरे, मुलींना किती कपडे असतात. आणि हे स्टडी टेबल वगैरे आम्ही केला आहे. इकडे काच लावणार आहे डाव्या साईडला. हां, इथे काच लावून घेणार आहे शोचं काही ठेवायला किंवा काय. पूर्ण ट्रान्सपरंट काच नाही येणार, पण सेमी ट्रान्सपरंट राहणार आहे. आणि हा टेबल आहे. मला हे कलर वगैरे खूप आवडले, ब्राऊन कलर आणि व्हाईट कॉम्बिनेशन खूप छान क्लासी वाटत होतं. असं काही दिसतो लांबून. छान झालं आहे सगळं, छान काम करतायत, पण थोडासा टाईम जातो आहे. हा थोडा डार्क कलर झाला आहे आमच्याकडून, पण बाहेर आम्ही कमी डार्कवाला बसवला आहे, थोडासा लाईट कलरमधून. आणि हे पूर्ण फ्लॅट असा काहीसा दिसतोय. हे सगळीकडे सामान पांगलं आहे, सगळं ठेवलं आहे. आता फर्निचरचं काम चालू आहे, त्याच्यामुळं असंच राहणार होईपर्यंत. 15-20 दिवसात होणार आहे काम सगळं. तर ही होती माझ्या घराची एम्प्टी हाऊस टूर. फर्निचर चालू आहे. फर्निचर वगैरे झाल्यावर, पूजा झाल्यावर मी एक छान परत टूर देणारच आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.